नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी आपल्या आईचा फोटो बघत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणत असतो, जानकी काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा जानकी म्हणते, नाही काही नाही, तुम्ही कधी आलात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जेव्हा तू इथे मोबाईलमध्ये तुझ्या आईचा फोटो बघत होतीस ना, तेव्हाच मी आलो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश बघा ना, कुठे असेल माझी आई? ती सुखरूप तर असेल ना? तिने आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तिने मेसेज केला, हे त्या गुंड लोकांना कळलं आणि त्यांनी माझ्या आईला त्रास तर दिला नसेल ना? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी असं काहीही झालेलं नाही आहे. हे बघ, तुझ्या आईला काही होणार नाही, त्या एकदम सुखरूप असतील. त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या चांगल्या ठिकाणी आहेत, आपण असा विचार करूया. त्यानंतर इथे जानकी म्हणत असते की ऋषिकेश, एकदा माझी आई सापडली ना की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सापडेल, तुझी आई नक्की सापडेल. मी आहे ना, मी तुझ्या आईला शोधून काढेन जानकी, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश, तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, मग मला कुठल्याही गोष्टीची भीती नाही आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की माझी आई लवकरात लवकर सापडायला हवी. त्या ऐश्वर्याच्या तावडीतून माझी आई एकदा सुटली ना आणि ती आपल्याला सापडली की मला खूप जास्त बरं वाटेल. तोपर्यंत माझं मन काही थाऱ्यावरती येणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? मी सगळं काही नीट करेन, तू नको काळजी करू. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण त्या ऐश्वर्यावरती नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आता हे काय मध्येच? तेव्हा जानकी म्हणते, हो ना, त्या ऐश्वर्यावरती माझा काडी मात्र विश्वास नाही आहे. तुम्ही बघितलंत ना ऋषिकेश, त्या ऐश्वर्याला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे. तुमच्याबरोबर इतक्या खालच्या पातीला जाऊन विचार करेल, या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता. हे बघा, आपण हे नाटक करतोय मला माहिती आहे, पण हे नाटक जर खरं झालं तर? खरोखर त्या ऐश्वर्याने तुमच्याबरोबर लग्न केलं तर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं हे कधीच शक्य होणार नाही आहे, कधीच नाही. आणि जर या गोष्टी घडत गेल्या ना, तर आपण तेव्हा सगळं हे नाटक बंद करू, असं ऋषिकेश म्हणत असतो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, अगं तुझ्याशिवाय मी दुसरा कुणाचा विचार करणार आहे का? सांग बरं तू, आपण हे नाटक करतोय ना? तेव्हा जानकी म्हणते, मला सुद्धा तेच म्हणायचं ऋषिकेश, मी सुद्धा कुणालाही तुमच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही. एक मिनिटसुद्धा मी तुम्हाला तिच्याबरोबर बघू शकत नाही. मला ते सहनच होणार नाही. आणि जर हे लग्न झालं ना ऋषिकेश, तर मी मेल्याहून मरेन हो. माझ्याकडे माझं असं अस्तित्व काहीच उरणार नाही. तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही माझे आहात आणि तुमचं लग्न कधीच कुणाबरोबरच होणार नाही, असं जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश जानकी दोघेजण एकत्र असतात, एकमेकांना मिठी मारतात. तर इथे ऐश्वर्या एका ठिकाणी त्या मास्कमॅनला भेटायला आलेली असते. तेव्हा ती वाट बघत असताना मास्कमॅन तिथे येतो आणि म्हणतो, काय ऐश्वर्या, आलीस का तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आले मी, तुम्ही मला इथे भेटायला बोलावलं होतं ना? तेव्हा मास्कमॅन म्हणतो, कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर, कुठे आहेत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती अजून लागलेले नाही आहेत, मी खरंच सांगते. पण माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे, ज्याने ते प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर माझ्याकडे येतील आणि मी ते तुम्हाला देईन. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, हो, काय एवढा प्लॅन काय केला आहेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, मी ऋषिकेशला आहे ना लग्नाची मागणी घातली. मी त्यांना विचारले की माझ्याबरोबर लग्न कराल का? आणि ऋषिकेशने माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिलाय. ते लग्नाला तयार आहेत. मग आता माझं आणि ऋषिकेशचं लग्न झालं की त्यांच्याकडून मी ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवेन आणि तुम्हाला परत आणून देईन. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणत असतो, काय ऐश्वर्या, अगं तू तर तुझ्या नवऱ्यापेक्षा सुद्धा मूर्ख निघालीस गं. एक साधी गोष्ट तुला कळत नाही. तुला काय वाटलं? तू इथे ऋषिकेशला लग्नाबद्दल विचारलंस आणि ऋषिकेशने लगेच तुझ्याबरोबर लग्नासाठी होकार दिला आणि त्या जानकीने सुद्धा होकार दिला की तू तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करू शकतेस म्हणून. अगं तुला कळतंय का, ऋषिकेश आणि जानकीचं कधी लग्न झालंय तुला माहिती नाही आहे का? 10 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला आणि ते दोघे जण एकमेकांना सोडायला तयार झाले. तो ऋषिकेश जानकीला सोडून तुझ्याबरोबर लग्न करेल काय? अगं मूर्ख बाई, तुला असं वाटलंच कसं गं?
त्यांनी इथे लग्नाला परवानगी दिली, पण पुरावा काय आहे? जर त्या जानकीने शेवटला शब्द फिरवले आणि सांगितलं की नाही, मीच ऋषिकेशची बायको आहे, ऐश्वर्याचा काही संबंध नाही, तर आपल्या देशामध्ये दुसऱ्या लग्नाला मान्यता देतात का? अजिबात नाही. जोपर्यंत पहिला डिवोर्स होत नाही कायद्याने, तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही. आपल्या देशामध्ये दुसऱ्या लग्नाला मान्यताच नाही आहे. त्याच्यामुळे ऋषिकेश आणि जानकी यांनी जर शेवटच्या क्षणाला शब्द फिरवले आणि सांगितलं की ऐश्वर्याबरोबर लग्न झालेलंच नाही आहे, तर तू काय करणार आहेस? काही करू शकणार नाही आहेस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, पण असं काही होणार नाही आहे. ऋषिकेश माझ्याबरोबर लग्नाला तयार झालेत, कारण मी त्यांना धमकीच अशी दिली आहे ना की ते माझ्याबरोबर लग्न करतील आणि लवकरात लवकर मी प्रॉपर्टीचे पेपर मिळवून तुम्हाला आणून देईन. तुम्हाला ते पेपर मिळतील. तेव्हा इथे मला थोडेसे दिवस तुम्ही फक्त वाढवून द्या, असं ऐश्वर्या म्हणते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, तुला काय मूर्ख वाटतो का मी? एवढी धमकी देऊनसुद्धा तुला शहाणपण आलेलं दिसत नाही आहे. तुला फक्त असं वाटतं का की मी हवेत बोलतो? जे मी बोलतो ना ते मी करूनही दाखवतो, कळते का तुला? त्या जानकीने इथे लग्नाला परवानगी दिली असली ना, तरीसुद्धा माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. विश्वास मी तेव्हाच ठेवेन जेव्हा ते दोघेजण या डिवोर्स पेपरवरती सही करतील, कळते का तुला? अगं ऐश्वर्या, तू इतकी मूर्ख असशील मला माहिती नव्हतं गं. लग्नाला होकार दिला, लगेच हुरळून गेलीस. पण इथे डिवोर्स घ्यावा लागतो. डिवोर्स पेपरवरती सह्या केल्याशिवाय लग्न होऊ शकणार नाही, ही साधी गोष्ट कळत नाही का तुला? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, हे बघ, मी माझ्या वकिलाकडून डिवोर्स पेपर तयार करून घेऊन आलो आहे. हे डिवोर्स पेपर घे. याच्यावरती जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सह्या करायला सांग. त्यांनी जर सह्या केल्या ना, तरच तुझ्याबरोबर तो ऋषिकेश लग्न करू शकतो आणि कायद्याने त्या लग्नाला मान्यता दिली जाईल. नाहीतर अजिबात मान्यता दिली जाणार नाही, अगदी काहीही केलंस तरीसुद्धा. आणि हे बघ, जर तू हे सगळं नाही केलंस ना, तर या वेळेला माझ्या बंदुकीतली गोळी बंदुकीत राहणार नाही, तुझ्या डोक्यात जाईल, कळलं तुला? तेव्हा नीट व्यवस्थित माझं काम करायचं, डिवोर्स पेपरवरती सह्या घ्यायच्या. आणि जर हे नाही जमलं ना, तर तुला माहिती आहे मी काही तुला जिवंत सोडणार नाही आणि माझ्याबरोबर डबल गेम्स खेळायचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, मला माहिती आहे ना माझी एवढी हिंमत, मी तुम्हाला डबल क्रॉस करणार नाही. नाहीतर तुमची ही बंदूक काही गप्प बसणार आहे का? त्यातली गोळी येईल ना माझ्या अंगावरती. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, तेच सांगितल्याप्रमाणे गोष्टी व्यवस्थित करायच्या आणि जर नाही केलंच ना, तर तिथल्या तिथे तुला मारून टाकेन, असं मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि अवंतिका आपल्या रूममध्ये काम करत असतात. सौमित्र म्हणत असतो की अवंतिका, मुळशीमध्ये 4-5 ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे त्या साईटची मी माहिती मिळवली आहे आणि ही माहिती मी इन्स्पेक्टर पवार यांनासुद्धा देणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लताईंची चौकशी होईल, बरोबर की नाही? तेव्हा इथे अवंतिका वेगळ्याच विचारांमध्ये असते. तेव्हा सौमित्र म्हणतो, अवंतिका, अगं काय झालं? मी तुझ्याशी बोलतोय, लक्ष कुठे आहे तुझं? तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी, सॉरी, माझ्या डोक्यामध्ये आहे ना वेगळाच विचार सुरू होता रे. तू काय म्हणत होतास सांग ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, ते सगळं जाऊ दे, तुझ्या डोक्यात आधी काय विचार चालू आहे ना ते मला सांग. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी, अरे बघ ना, ती ऐश्वर्या काय म्हणाली, तिला ऋषिकेश दादांबरोबर लग्न करायचं आहे. तिने ऋषिकेश दादाचं नाव घेतलं, त्यांच्याऐवजी तिने जर तुझं नाव घेतलं असतं तर? ती ऐश्वर्या म्हणाली असती तर की मला सौमित्रबरोबर लग्न करायचं आहे, तर काय झालं असतं सौमी? आधीच तुझ्याबद्दल तिच्या मनामध्ये काय आहे ते मला बरोबर माहिती आहे आणि जर तिने हे अट ठेवली असती तर माझं काय झालं असतं? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अवंतिका, असं कधीच होणार नाही आहे आणि त्या ऐश्वर्यामुळे आपलं नातं तुटेल, एवढं आपलं नातं तकलातून नाही आहे, तुला पण माहिती आहे. त्याच्यामुळे त्या ऐश्वर्याने काही जरी केलं असतं ना, तरीसुद्धा मी कधीच हा निर्णय घेतला नसता, असं कधीच घडलं नसतं अवंतिका. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी, पण मला खरंच खूप भीती वाटते रे. तिने जर तुझं नाव घेतलं असतं ना, तर माझ्याकडे तर दुसरं काहीही उरलं नसतं. अवंतिका म्हणते, पण ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचं काय? ते ऐश्वर्या जानकी वहिनीचा एवढ्या वर्षाचा संसार मोडायला निघाली आहे, कारण का त्यांची आई त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे म्हणून. पण पुढे काय सौमित्र? जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा काय करतील? खरोखर ऋषिकेश दादा त्या ऐश्वर्याबरोबर लग्न करतील का?
तेव्हा सौमी म्हणतो, अजिबात नाही, कधीच असं होणार नाही. ते दोघेजण एकमेकांवरती खूप प्रेम करतात. ऋषिकेश दादा ऐश्वर्याबरोबर लग्न कधीच करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश काय निर्णय घेतलायस तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई मला ऐश्वर्याबरोबर लग्न करावंच लागेल. दुसरा कुठला पर्याय नाही आहे आपल्याकडे. तेव्हा आजी म्हणते, बरोबर, अगदी बरोबर निर्णय घेतलायस तू ऋषिकेश. अरे याच्यामध्येच भलाई तुझं कळतंय का? अरे तुझी बायको जानकी जेलमध्ये गेल्यानंतर तू एकटा पडशील, मग कोणीतरी नको का तुझी साथ द्यायला? म्हणून म्हणते तू योग्य तोच निर्णय घेतलायस. ती जानकी जेलमध्ये गेल्यानंतर तुझं काय होणार? तेव्हा तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो, काही होणार नाही. जानकी वहिनी जेलमध्ये कधीच जाणार नाही. मी तिला जाऊच देणार नाही. मी आहे ना, मी तिला सोडून आणीन परत. कळलं का तुला? कितीही लोकांनी जोर लावण्याचा प्रयत्न केला ना जानकी वहिनीला जेलमध्ये टाकण्यासाठी, तरीसुद्धा जानकी वहिनीला मी जेलमध्ये जाऊ देणार नाही. मी तिला परत घेऊन येईल. कळलं का तुला आजी? तेव्हा इथे आजी म्हणते, सौमित्र तू जरा जास्तच बोलतोयस, असं नाही वाटत का तुला? अरे तिच्यावरती तिच्याच आईच्या खुनाचा आरोप आहे, म्हणून मी म्हणते की ती जेलमध्ये जाऊ शकते म्हणून. आणि हे बघ ऐश्वर्या कधीच काही चुकीचं करत नाही हा. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, आजी अगं मी बघत आलो आहे ना, जेव्हापासून जानकी वहिनी या घरामध्ये आली आहे तेव्हापासून तू जानकी वहिनीचा राग करतेस. फक्त तुला जानकी वहिनी आवडत नाही म्हणून तू त्या ऐश्वर्याच्या चुकीच्या गोष्टींना सुद्धा पाठीशी घालतेस. ती जे काही चुकीचं वागते सगळं तुला बरोबरच वाटतं. आणि जानकी वहिनीने कितीही चांगलं केलं, कितीही चांगली वागली, तरीसुद्धा ती तुला चुकीचीच वाटते, बरोबर ना? पण मी ते कधीही मान्य करणार नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असते, सुमित्रा ह्या तुझ्या लेकाला आहे ना तोंडाला जरा लगाम घालायला सांग. तेव्हा सौमित्र म्हणतो, का? मी का तोंडाला लगाम घालू? आजी तू चुकीचं वागतेस, त्या ऐश्वर्याला चुकीची वागते तरी सपोर्ट करतेस आणि जानकी वहिनी बरोबर असून सुद्धा तिला सपोर्ट करत नाही. मग मी का तोंडाला लगाम घालू? तू जर चुकीची वागू शकतेस ना तर ऐकण्याची सुद्धा तू ताकद ठेव, असं सौमित्र आता म्हणतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, सौमित्र जाऊ दे रे आता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र हे बघ या गोष्टीवरून घरामध्ये आता वाद नको. शांतपणे आपण सगळेजण जेवून घेऊया. जेवताना आता या गोष्टीचा विषय नको. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव आजी, काहीही झालं ना तरीसुद्धा ते ऐश्वर्या डोळे उघडे ठेवून जी काही स्वप्न बघते ना ऋषिकेश दादाबरोबर लग्नाची, ते तिचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे. पहिलं लग्न झालेलं असताना दुसऱ्या लग्नाला मान्यताच नाही आहे आपल्या देशात. कळलं ना? कोर्ट कधीच त्यांचं लग्न मान्य करणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो मला हे सगळं माहिती आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या येते आणि म्हणत असते की आजी वकील साहेब अगदी पहिल्यांदा बरोबर बोलत आहेत. मला माहिती होतं हे आधीपासूनच, जर पहिलं लग्न झालं असेल तर आपल्या देशात दुसऱ्या लग्नाला मान्यता नाही आहे. म्हणूनच मी आता बघा काय घेऊन आले, डिवोर्स पेपर. कसं आहे ना जानकी, तू जरी लग्नाला इथे परवानगी दिली असशील तरीसुद्धा अगं मी विश्वास कसा ठेवू तुझ्यावरती? आणि जोपर्यंत तू डिवोर्स पेपरवरती सही करत नाही ना तोपर्यंत आमचं लग्न होऊ शकणार नाही कायद्याने. त्यामुळे आता तुम्ही दोघेजणं डिवोर्स पेपरवरती सही करा. त्यानंतरला माझं आणि ऋषिकेशचं छान इथे लग्न पार पडेल. आम्ही दोघेजण आमच्या सुखी संसाराला सुरुवात करू. तेव्हा इथे आजी म्हणते, काय बरोबर निर्णय घेतलायस तू ऐश्वर्या. तुमचा डिवोर्स झाल्याशिवाय ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न कसं काय होईल? एक काम कर जानकी, डिवोर्स पेपरवरती ना सही कर. तेव्हा इथे जानकी म्हणते, आजी अहो हे काय बोलताय तुम्ही? काय गं ऐश्वर्या, तुला लग्न करायचं आहे, मी परवानगी दिली तरीसुद्धा हे डिवोर्स पेपर घेऊन आलीस? लाज नाही वाटत का गं तुला असं वागताना? म्हणजे तुला काय वाटतंय मी माझ्या नवऱ्याला आत्ताच सोडून द्यायचं असं वाटते का तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघ डिवोर्स पेपर तुला साईन करावीच लागेल. तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या गप्प बसलीस का तू जरा? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू गप्प बस गं, मी तुझ्याशी बोललेली सुद्धा नाही आहे. तेव्हा तू मध्ये मध्ये बोलू नकोस, चल मागे चल. ऐश्वर्या म्हणत असते, कुणीही मध्ये बोलायचं नाही. आणि हे बघा मी हा लग्नाचा निर्णय घेतला आहे, मी काय माझ्या आनंदासाठी घेतलेला नाही आहे. आई तुम्हाला पण माहिती आहे ना, हा निर्णय मी फक्त माझ्या पोटातल्या सारंगच्या बाळासाठी घेतला आहे. हे बाळ माझ्या पोटामध्ये वाढतं आहे. एक दिवस त्याचा जन्म होईल. 9 महिन्यानंतर त्या बाळाचा जेव्हा जन्म होईल तेव्हा तो सगळ्यांना बघेल, पण त्याचे बाबा कुठे असणार आहेत? त्याला त्याचे बाबा भेटायला नकोत का? आणि ऋषिकेशसारखा बाप जर त्याला मिळणार असेल तर मी त्यांच्याबरोबर लग्न का करू नको?
म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. तेव्हा जानकी, आता डिवोर्स पेपरवरती सही कर आणि कायद्याने आमच्या लग्नाला परवानगी दे. तेव्हा इथे ऐश्वर्या आता जी अट सांगत असते ती अट जानकी अजिबात मान्य करत नाही. ती म्हणत असते, ऐश्वर्या, थोबाड फोडेन तुझं. जर मला डिवोर्स पेपरवरती सही करायला सांगितलंस तर लाज नाही वाटत का तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघताय ना आई, या लोकांचं सगळं नाटक चाललंय, नाटक. म्हणजे इथे आता लग्नाला परवानगी दिली असं नाटक करायचं आणि मग योग्य वेळेवरती पाठ फिरवायची आणि मला एकटीला पाडायचं. हाच प्लॅन आहे ना तुमचा? इथे फक्त खोटी खोटी परवानगी द्यायची, पण कायद्याने परवानगी द्यायची नाही. हाच प्लॅन आहे तुमचा. मला सगळं कळतंय जानकी, पण मी तसं होऊ देणार नाही. जोपर्यंत जोपर्यंत डिवोर्स पेपरवरती सही होत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही आहे. आणि म्हणूनच डिवोर्स पेपरवरती सही कर तू जानकी. तेव्हा इथे जानकी म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा सही करणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी अगं असं काय करतेस? तिचीसुद्धा बाजू तू समजून घे ना. जोपर्यंत तुमचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही. तेव्हा जानकी म्हणते, आई, काहीही झालं ना तरीसुद्धा मी डिवोर्स पेपरवरती सही करणार नाही आहे म्हणजे नाही आहे, असं म्हणून जानकी आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही जा जरा आणि जानकीला समजावा. तिला सांगा, बाई, परवानगी दे लग्नाला. डिवोर्स पेपरवरती सही कर. तोपर्यंत हे लग्न काही होणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आता तुम्हीच सांगा बरं आजी, माझ्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे, बरोबर की नाही? त्या बाळासाठी मी हे लग्न करते, माझ्या आनंदासाठी नाही. माझा काय स्वार्थ असणार आहे याच्यामध्ये सांगा बरं. हे बघा आई, तुम्हाला माहिती आहे, हे लग्न जर झालं नाही तर मी काय करेन? मी काय करेन हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. आणि ऋषिकेश, तुम्हालासुद्धा माहिती आहे ना, हे लग्न होणार नाही तर काय होईल? मी तुम्हाला आधीच सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा एक काम करा, ह्या बाळाला जशी तुमची गरज आहे ना तशी माझी गरज ओवीलासुद्धा आहे. आता जानकीवरती तिच्या आईच्या खुनाचा आरोप आहे. जानकीला आता शिक्षा होईल, ती जेलमध्ये जाईल. ऋषिकेश, तुम्ही एकटे पडाल, मी तुमची तर काळजी घेईनच, पण आपल्या ओवीचं काय? तिची आई जेलमध्ये गेल्यानंतर ओवीला आईची माया देणारं कुणी नको का? मी आहे ना, मी ओवीला आईची माया देईन, तिची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. म्हणजे इथे सारंगच्या बाळालासुद्धा हक्काचे बाबा मिळतील आणि ओवीला हक्काची आई. तेव्हा तुम्ही आता गपचूप जा आणि जानकीला म्हणा. इथे ऐश्वर्या हळूच म्हणत असते की जर तिला तिची आई परत हवी असेल तर डिवोर्स पेपरवरती सही कर म्हणावं, असं इथे ऐश्वर्या ऋषिकेशला सांगत असते. आणि इथे ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते, बरं झालं डिवोर्स पेपर घेऊन आले, निदान या लोकांचं नाटक काय आहे ते तरी मला कळलं. त्यानंतर प्रेक्षकांनो मास्कमॅन म्हणत असतो, काय डिवोर्स पेपरवरती सही घेतली का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, अजून तरी केलेली नाही आहे, पण मी लवकरात लवकर डिवोर्स पेपरवरती सही घेईन, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मास्कमॅन म्हणत असतो की हे बघ, जास्त वेळ घालवू नकोस, लवकरात लवकर डिवोर्स पेपरवरती सही झाली पाहिजे, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी ते डिवोर्स पेपर बघते. त्याच्यावरती एक चिन्ह असतं, इथे एक हार्ट शेपमध्ये असतं आणि त्याच्यावरती असा गुणिले असतो. तेव्हा ते चिन्ह बघितल्यानंतर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, हे बघा ना, हे चिन्ह तुम्हाला लक्षात येतंय का? हे चिन्ह कसलं आहे तुम्हाला आठवतंय? तेव्हा प्रेक्षकांनो ते चिन्ह आता ऋषिकेशसुद्धा बघतो. तेव्हा ते चिन्ह बघितल्यानंतर इथे आता जानकीला कुणाची तरी एक व्यक्तीची आठवण येते, भूतकाळातल्या एखाद्या व्यक्तीची. आणि त्या व्यक्तीला ऋषिकेशसुद्धा ओळखतोय आणि जानकीसुद्धा. तेव्हा जानकी ते सिम्बॉल इथे आता ऋषिकेशला दाखवते. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणत असतो की जानकी, भूतकाळातल्या काही गोष्टी समोर आल्यानंतर इथे विचार करायला भाग पाडतो ना, तुझ्याबरोबरसुद्धा काहीसं तसंच झालं असेल. भूतकाळाच्या गोष्टी समोर आल्यानंतर खूपच जास्त मज्जा आली असेल ना, असं इथे मास्कमॅन म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना ऐश्वर्याला वेगळंच टेन्शन असतं. ऐश्वर्या म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा ती जानकी डिवोर्स पेपरवरती सही करेल ना, कारण जोपर्यंत डिवोर्स पेपर साईन होणार नाही तोपर्यंत माझं आणि ऋषिकेशचं लग्न होणार नाही. आणि हे जर लग्न झालं नाही तर ते प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती येणार नाही, असं ऐश्वर्या आता म्हणत असते. तेव्हा जानकी म्हणते, बाद झाले हे सगळं, आत्ताच्या आता थांबव आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. ऐश्वर्या, मला खरं खरं सांग, हे डिवोर्स पेपर कुणी तयार करून दिलेत तुला? कुणाकडून, कुठल्या वकिलाकडून हे डिवोर्स पेपर तू तयार करून आणलेस ना, ते मला आत्ताच्या आत्ता सांग,
असं जानकी ऐश्वर्याला विचारत असते.